थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत फोनवरून आहेत। शिंदे साहेब, कशा पद्धतीने तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन तुमचं। कशा पद्धतीने बघताय तुम्ही या निकालावर, तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे सत्याचा विजय आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे। हे शिंदे साहेब बोला, तुमचा आवाज नीट येतोय। एक मोठी चपराक आहे आणि लोकशाहीचा हा विजय आहे। कारण यामध्ये त्यांनी खरी शिवसेना, खरा धनुष्यबाण हा आमच्याकडे निवडणूक आयोगाने यापूर्वी दिला होता बहुमताच्या आकड्यामुळे। तो निर्णय त्यांनी कायम ठेवला आहे अध्यक्ष। म्हणून खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय दिलाय, कारण त्यांना पक्षात सर्वाधिक समर्थन आहे। त्याबद्दल मी धन्यवाद देतो। त्याचबरोबर भरत गोगावले हे शिवसेनेचे खरे मुख्य प्रतोद आहेत, अशा प्रकारचं त्यांच्या याच्यात निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर सुनील प्रभू यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी असून उद्धव ठाकरे यांना पक्ष संघटनेचा सगळ्यात जास्त समर्थन आहे असल्याचं कुठले आणि म्हणून पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष किंवा कोणीही एकट्याचं मत म्हणजे पक्षाचं मत असू शकत नाही। आणि कोणताही राजकीय पक्ष कोणाच्या एकट्याच्या खाजगी मालमत्ता असू शकत नाही। आणि म्हणून लोकशाहीमध्ये चुकीचा जर निर्णय घेतला प्रमुखांनी तर त्यावर आवाज उठवता येतो आणि त्यामुळे घटनेच्या शेड्यूल 10 प्रमाणे ते बंधन राहत नाही, अशा प्रकारचं देखील त्यांनी मत मांडलेलं आहे। त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो। परंतु हे सगळं होत असताना त्यांनी सर्व बाबी रेकॉर्डवर आणलेलं असताना आमचं जे पिटिशन होतं भरत गोगावले यांनी दाखल केलेली सुनील प्रभू आणि इतर 10 आमदारांच्या विरोधातली याचिका, ते याचिका फेटाळली आहे। हे मात्र अयोग्य आहे। जर वरती तुम्ही सर्व बाबी ज्या रेकॉर्डवर आणताना पुराव्यानिशी एक पक्ष, शिवसेना पक्ष आज आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे आणि आमचे जे काही 50 आमदार आहेत त्यांच्या बाजूने निकाल देत आहे। तर त्या अर्थाने आम्ही जे व्हीप दिला होता गोगावलेंनी त्याप्रमाणे ते 14 आमदार अपात्र ठरायला पाहिजे होते। परंतु त्यांनी मग कुठल्या दबावाखाली किंवा प्रेशर खाली कशामुळे त्यांना पात्र केले नाही, अपात्र केले नाही, हे थोडंसं आम्हाला अनपेक्षित हा निकाल आहे आमच्या मते। त्यामुळे या निकालाचा पूर्ण अभ्यास करून कायदे तज्ञांशी चर्चा करून अध्यक्षांनी कुठल्या कारणामुळे वर त्यांनी सर्व कारण नमूद केली आहेत, आम्हाला अधिकृत पक्ष ठरवलाय आणि भरत गोगावले यांना अधिकृत व्हीप ठरवलाय, तर व्हीप आम्ही त्यांना दिला आणि व्हीप मिळाला नाही असं कोणीही म्हटलेलं नाही, डिनाय केलं नाही। त्यामुळे आम्ही याच्यावर नीट सगळं नक्की अधिकृत पक्ष आणि अधिकृत व्हीप शिंदे साहेब आता तुमच्याकडे आलेला आहे। अभिनंदन तुमचं आणि खूप खूप धन्यवाद। सविस्तर प्रतिक्रिया दिलीत तुम्ही झी 24 तासला याबद्दल।